आनंदी राहण्याच्या काही टिप्स आज मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि तुम्हाला त्या नक्कीच आवडेल. तर आनंदी हा प्रत्येक माणूस आनंदी नसतो. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात. जसं की कोणाकडे खूप सारा भरमसाठ पैसा आहे, पण त्याच्याकडे चांगलं आरोग्य नाही आहे. कोणाकडं खूप सारं चांगलं आरोग्य आहे, सगळ्या गोष्टी आहे, तो व्यायाम करतो, योगा करतो, पण त्याच्याकडे हवं तसा पैसा नाही आहे. तर प्रत्येकजण आपल्या आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतंच. पण त्यामुळे कोणी जगणं सोडून देतं का? नाही. तर त्याच गोष्टी आपण पॉझिटिव्हली घेतल्या. आपल्याला काय माहीत आहे की कोणता क्षण आपल्यासाठी काय ठरू शकतो? एखाद्या वेळेस आपल्याला खूप सारा अचीव्हमेंट भेटू शकतो. प्रत्येक गोष्टीत आपण जर पॉझिटिव्हली घेतलं तर तशाच प्रकारे आपल्या घराचं वातावरण होऊ शकतो. वास्तू तथास्तू म्हणतात. तर घरात आपण जशा प्रकारे वावरतो त्याच गोष्टी आपल्या मुलांवर, आपल्या मिस्टरांवर, आपल्या फॅमिलीवर ते पडत असतं. त्याच्यामुळं आपण नेहमी आनंदित राहिलो तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली हँडल आपण करू शकतो. तर मी माझ्या अनुभवातून काही गोष्टी तुम्हाला सांगेल. कोणाचं काय चाललं आहे, कोण काय करतं आहे, बाहेर काय आहे, ह्या सगळ्या परत एक सोशल मीडिया याच्यापासून जेव्हा आपण लांब जाऊ ना, तर आपल्याला आपल्या आयुष्य खूप चांगला वाटू लागेल. इतरांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम शोधण्यासाठी किंवा इतरांचं काय चाललं आहे याच्यापेक्षा आपण स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी छोट्या छोट्या मी टिप्स आज तुम्हाला सांगितल्या. छोटासा व्हिडिओ होता आणि मिनी ब्लॉगच समजा. पण ह्या माझ्या 2-3 गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्यावर जर तुमच्या आयुष्यात थोडासा इफेक्ट झाला तर मला खूप आनंद होईल. खूप सारी प्रसन्नता आपण मनात भरून ठेवली तर नक्कीच आपला वेळ चांगला जातो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चला बाय बाय.